नाही दादा, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये किंवा छत्रपतींच्या बद्दलचं कोणीच राजकारण करू नये. मग तो विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल. छत्रपतींचा वापर तुम्ही राजकारणासाठी करू नका. कारण हे देशाचं दैवत आहे छत्रपती शिवराय. तुम्हाला राजकारण करण्यासाठी खूप जागा आहेत. हीच काही एक जागा नाही आहे की इथं विरोधींनी उठायचं, सत्ताधाऱ्यांनी उठायचं आणि कोणी उठायचं, सुटायचं आणि छत्रपतींचं नाव घेऊन त्याच्यावर राजकारण करायचं. हे आता बंद झालं पाहिजे आणि इथून पुढं आम्ही याच्यावर बारीक लक्ष ठेवून देत अशा गोष्टीवरती. कोणाला राजकारण करू देणार नाहीत. मग तो विरोधी असू द्या, नाही तो सत्ताधारी असू द्या. तुम्हाला तिकडे दुसरे खूप मार्ग आहेत. नसता मग जनतेला याच्यात हस्तक्षेप करावा लागणार आहे आणि तुम्हाला दोघाला बी धडा शिकावा लागणार आहे. कारण तुम्ही उठले सुटले की कोणी येणार आहे छत्रपतींवरतीच राजकारण करत बसणार. ती अस्मिता लक्षात येत नाही तुमच्या. छत्रपतींचं किती देशासाठी महान कार्य आहे. त्यांनी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य कशासाठी स्थापन केलं आहे, काय केलं हे नाही. उठलं आहे की नुसतं राजकारण. कशावर उठायचं, राजकारण करायचं. आता त्यांनी माफी मागितली, नाही मागितली मोदी साहेबांनी, याच्यात आम्हाला नाही पडायचं. आमच्या ज्या भावना दुखावल्या त्या दुखावलेल्या आहेत. आमचं जे व्हायला नको होतं ते झालेलं आहे. तुम्ही एकच करणं गरजेचं आहे की जो करणारा कोण आहे आणि करून घेणारा एव कायम जेलमध्ये गेला पाहिजे. महापुरुषांचं कोणत्याही स्मारक असू द्या, कोणत्याही महापुरुषांचं चूक झाली त्याच्यात सुट्टी नाही पाहिजे. तो कायमचा जेलला सडला पाहिजे या भूमिकेत असलं पाहिजे. कारण मला मागेही प्रश्न विचारले गेले होते की या स्मारकाचं उद्घाटन मोदी साहेबांनी केलं होतं. मला राजकारण करायचंच नव्हतं. नसता मला राजकारण करायचं असतं तर मी त्यांनाही धाऱ्यावर धरलं असतं. आम्हाला याचं तर राजकारण नाही करायचं. उद्घाटन करणारच काय दोषी? ते करणार, करून जाणार. इथं करून घेणारा दर्जेदार काम करणारे लोक नाही आहेत. इथं सगळे पैसेच खाणार आहेत. पुतळ्यात खाय, देवात खाय, मंदिरात खाय, डोंगरात खाय, काय तर खातेत. नुसते पैसे खाणारेच लोक आहेत. हे नाही राहिले पाहिजे. याची चूक आहे ना, तो जेलमध्ये गेला पाहिजे या मताचे आम्ही आहेत. छत्रपतींच्या बाबत कोणी राजकारण करायचं नाही.